श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे मार्गशीर्ष महिना बघता बघता संपत आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिना संपत असतो तेव्हा आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जे चालू असतात त्या महालक्ष्मी गुरुवारांचे उद्यापन आपल्याला करायचे असते। तर बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की ताई, माझे गुरुवार जे होते एक गुरुवार गेला, सुत्तक होतं किंवा पायी आली त्यामुळे माझे गुरुवार झाले नाही, एक दोन गुरुवार गेले, तर मग मी आता करू का उद्यापन, कधी करावं किंवा पुढे करू का, ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं। उद्यापन कशा प्रकारे आपण करू शकतो, शिदा द्यावा की मुलींना जेवण द्यायचं की महिलांना जेवण द्यायचं, सुवासिनीची ओटी भरायची का, बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। म्हणजेच काय तर उद्यापन कशा पद्धतीने आपल्याला करायचंय ते आपण जाणून घेऊ। तर आपल्या विषयाला सुरुवात करते। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, मार्गशीर्ष महिना जो आहे तो आपला संपणार आहे आणि शेवटचा गुरुवार जो आहे मार्गशीर्ष महिन्याचा 18 डिसेंबर 2025 या दिवशी येणार आहे। आणि तुम्हाला सांगेल 18 डिसेंबरच्या दिवशी बऱ्याच महिलांचे जे गुरुवार चालू आहे त्याचं उद्यापन होणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जे उद्यापन करत असतो तर ज्या महिलांचे एक गुरुवार दोन गुरुवार असे गेलेले असतील तर तुम्हाला सांगेल तुम्ही उद्यापन जे आहे ते आता सुद्धा करू शकता। तुमची इच्छा असेल की मला मार्गशीर्ष महिन्यामध्येच गुरुवार करायचा आहे, हे सगळं जे पोथीमध्ये सांगितलेले आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल। आता सुद्धा तुम्ही गुरुवाराचं उद्यापन 18 तारखेला करू शकतात। पण तुम्हाला जर गुरुवार गेलेले असतील, म्हणजे एक दोन गुरुवार गळून गेले, काहीतरी कारणांमुळे राहून गेले करायचे, तर तुम्ही पुढच्या महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकतात। अशा पद्धतीने करा, तुमची इच्छा जी असेल, तुम्हाला जे वाटेल ते आधी खूप महत्वाचं आहे। असं नाही की जबरदस्तीने आपण कोणत्याही गोष्टी करणं, तर हे न करता तुमचं मन जर होत असेल की मला मार्गशीर्ष महिन्यामध्येच माता लक्ष्मीचं उपवासांचं उद्यापन करायचे तर तुम्ही करू शकतात। तुम्हाला अजून एक दोन गुरुवार असतील ते तुम्ही पुढे उपवास करू शकतात, एक दोन धरायचे असतील तुम्हाला तर अशा पद्धतीने करा किंवा पुढे उद्यापन करा, पुढच्या दोन गुरुवारांपैकी या पद्धतीने करा। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण हे गुरुवार करत असो, व्रत वगैरे आपण करणार आहोत, आपल्या घरामध्ये जी पूजा मांडणी मी टाकलेली आहे अशा पद्धतीने पूजा मांडणी आपण करून घ्यायची आहे। आता उद्यापन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, त्या दिवशी आपल्या घरामध्ये उद्यापन राहणार आहे। उद्यापन असतं त्या दिवशी माता लक्ष्मीचं उद्यापन। आता बघा, त्यांच्याविषयी जी काही आपली भावना आहे ती भाव ठेवून आपल्याला पूजा करायची आहे। त्या दिवशी ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, कुठलंही बघा नवनाथांचं पारायण करत असतो तेव्हा आपला भाव ज्या पद्धतीने असतो त्याच पद्धतीने माता लक्ष्मीचा जे गुरुवार असतात त्याचे उद्यापनाचा भाव आपल्याला ठेवून ही पूजा करायची आहे। त्या दिवशी आपल्याला गोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये बनवायचं आहे। शक्य झालं तर बघा, तुम्हाला सांगेल बिना कांदा लसूणचंच जेवण बनवायचा प्रयत्न करा। ज्या महिलांचा उपवास असेल त्या महिलांना सांगेल, आणि त्या दिवशी उद्यापनाचा स्वयंपाक आपल्याला बनवायचा असतो आणि त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे देवी आईला, या पद्धतीने करा। आता उद्यापन करत असताना तुम्ही सकाळी केलं किंवा संध्याकाळी केलं, कधी करावं, कारण जॉबवाल्या महिला देखील आहेत आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला जर सकाळी शक्य होत असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी शक्य होत असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही, तुमच्या सवडीनुसार करा। कारण बघा, कुठलाही, मी तरी असं मानते, कुठलाही जो गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्यातला तो शुभच असतो, त्यामध्ये काही अडचण नाही आणि चांगला शुभ काळ बघून आपण त्या दिवशी उद्यापन करू शकतो। अगदी केव्हाही केलं तरी सुद्धा चालेल। उपवासाचं उद्यापन करत असताना तुम्ही बघा, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य जो असतो तो तुम्ही करू शकतात किंवा खीर असते, खीर सुद्धा करू शकतात, देवी आईला आवडत असते, किंवा शिऱ्याचा जो प्रसाद असतो रवा तो सुद्धा देवी आईला आवडत असतो, त्या पद्धतीने तुम्ही करा। आणि खास करून तुम्हाला सांगेल बघा, तर एक आपल्याला पायस म्हणून नैवेद्य जो असतो तो द्यायचा असतो। पायस हा माता लक्ष्मीची पूजा जेव्हा आपण करतो आपण तेव्हा पायस नैवेद्याला खूप महत्व आहे। म्हणजेच काय बघा, भात आपल्याला करायचा आहे, भात हा मीठ घालून जो आपण जेवणासाठी बनवत असतो तो भात आपल्याला बनवायचा आहे, त्यावरती थोडं दूध आणि साखर टाकायची आहे, याला पायसचा नैवेद्य बोललं जातं। आवर्जून सांगेल, तुम्ही पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करा अथवा कोणत्याही प्रसादाचा बनवा, पण तुम्हाला सांगेल पायसचा नैवेद्य नक्कीच ठेवायचा आहे। मसाले दूध जे असतं ते सुद्धा माता लक्ष्मीला आवडत असतं, त्या पद्धतीने करा। बासुंदी खीर जे असतं ते आवडत असतं, त्या तुम्ही करू शकतात, या पद्धतीने करा, शेवटी तुमची इच्छा। आता त्या दिवशी सुवासिनींना जेवण सांगायचं का, तर तुमची इच्छा असेल की सुवासिनींना जेवण सांगायचं तर नक्कीच तुम्ही सुवासिनींना जेवण सुद्धा सांगू शकतात, 5 7 या पद्धतीने करा, 11 सुद्धा सांगतात महिला, या पद्धतीने करू शकतात।
तुम्हाला बघा ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे. आता शिदा जर आपण दिला तर त्यानंतर तुम्हाला सांगेल एक जरी सुवासनी तुम्ही जेव घातली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर तुम्ही ब्राह्मणाला शिदा देऊ शकता. शिदा म्हणजेच काय बघा, 2 लोकांचं जेवण होईल एवढ्या प्रकारे आपल्याला कोरड्या वस्तू आपल्याला द्यायच्या असतात. आता पीठ सुद्धा काही महिला देत असतात. बघा पीठ जे असतं आपलं मासिक धर्मामध्ये आपला हात लागलेला असतो, म्हणून तुमच्याकडे जर चांगलं पीठ असेल तर नक्कीच द्या तुम्ही. नसेल तर गहू सुद्धा तुम्ही दिले तरी सुद्धा चालेल. तर कोरडं धान्य सुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर जे आपण जेवणामध्ये बघा डाळ भात किंवा पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आपण बनवतो त्या पद्धतीने पुरणाच्या पोळीची डाळ जी असते ती, किंवा वरण जर बनवलं तर वरणाची जी डाळ असते ती आपण शिद्यामध्ये द्यायची, तूप द्यायचे, गुळाचा थोडा खडा, खोबरं, या पद्धतीने आपल्याला शिदा बनवायचा असतो. बेसन पीठ देऊ शकतात. बटाटे जर तुम्हाला भाजीसाठी द्यायचे, डाळ भात बरोबर, तर 2 बटाटे आपल्याला द्यायचे आहेत. या पद्धतीने कोरडा नैवेद्य तुम्हाला जे शक्य होईल, किंवा नाहीच तुम्हाला समजलं शिदा काय द्यायचा, सप्तधान्य जे असतं ते तुमच्या परीने तुम्ही द्यायचा प्रयत्न करा ब्राह्मणाला. हे दान नक्कीच आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. ते दान केल्यानंतर तुम्ही एक सुवासनीला बोलवलं तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने उद्यापन तुम्ही करू शकतात. आता उद्यापन करत असताना आता शिदाचं सांगितलं, किंवा उद्यापनाला आपण किती महिलांना जेवायला सांगितलं ते झालं. नैवेद्य तुम्ही तुमच्या परीने कसा बनवायचा ते सांगितलं. पण तुम्हाला सांगेल उद्यापन करत असताना आता बऱ्याच महिला काय करतात, माझ्यावरून स्वतःवरून अनुभव सांगते मी, की बघा आपण जे पुस्तकं जे ग्रंथ देत असतो बरोबर, माता लक्ष्मीचे असे जे छोटे ग्रंथ असतात हे देत असतो बरोबर. तर या ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे तेच सांगेल बघा. या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की आपल्या घरामध्ये ज्या सुवासनी येणार आहेत त्यांची आपल्याला यथाशक्ती आपल्याला पूजा करायची. 5 असो 7 असो ज्या येतात, पण त्या तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप पूजन त्या दिवशी करायचंय. ज्या पद्धतीने गुरुचरित्राला आपण जोडपं जेवायला सांगत असतो त्या पद्धतीने लक्ष्मी जे असतं, महालक्ष्मी जी असते, महालक्ष्मीच्या उद्यापनाला ज्या स्त्रिया येतात त्या लक्ष्मी स्वरूप तुम्हाला मानून मनातल्या मनात असा भाव ठेवून त्यांचे पाद्यपूजन करायचे, त्यांचे पाय धुवा, त्यांना पायांची पूजा करा, पाय पुसायचे, त्यांची पूजा करायची, हळदी कुंकू त्यांना लावायचे. या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची. त्यानंतर त्यांची ओटी तुम्ही भरायची. आता ओटी भरत असताना कशी भरावी बघा, तुम्हाला सांगेल ओटी भरत असताना त्यामध्ये आवश्यक अशा वस्तू म्हणजे कोणत्या, तांदूळ किंवा गहू तुम्ही घ्या, दोघींपैकी एक घ्या, आणि एक नाणं आणि एक सुपारी. या पद्धतीने तुम्ही अशी ओटी अवश्य भरायची. त्यानंतर तुम्हाला सांगेल बाकीच्या वस्तू मी सांगणार आहे त्या यथाशक्ती तुम्ही देऊ शकतात. आणि एका स्त्रीला तरी अशी पोथी जी असते ती द्यायची. पण या ठिकाणी लक्ष ठेवा, ही पोथी ज्या व्यक्तीलाच द्यायची त्या व्यक्तीकडे पोथीची खूप आवश्यकता आहे. कारण बऱ्याच महिलांजवळ हे जे ग्रंथ आहेत ना हे खूप साचून जातात आणि ती गड्डीच्या गड्डी साचलेली असते. ती महिला व्रत करत नाही किंवा कोणताही उपवास करत नाही. आता आपण महाराष्ट्रामध्ये करत असतो, पण बाहेरच्या राज्यांमधल्या बायका जर तुमच्या शेजारी असतील ते जर उपवास करत नसतील, ह्या ग्रंथाचा काही उपयोग होणार नाही. आणि असंच अळगळ म्हणून त्यांच्या घरामध्ये जर पडत असेल तर त्या महिलांना देऊ नका. तुमच्या घराजवळ शेजारी पाजारी असतात त्यामुळे तुम्हाला माहिती, तर त्यांना तुम्ही फळ असेल, फळ एक फूल असेल ओटीमध्ये, गजरा, वेणी, श्रीफळ, या पद्धतीने तुम्ही ओटी त्यांची भरू शकतात. असं काही नाही की हा ग्रंथच द्यावा. ग्रंथ अगदी एका महिलेला दिला तुम्ही तरी सुद्धा चालेल, पण या ग्रंथाची विडंबना होणार नाही याची सुद्धा आपल्याला म्हणजे पूर्ण तयारी करा आणि नंतरच तुम्ही ग्रंथ द्या असं मी तुम्हाला आवश्यक सांगेल. तर या पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकतात. ओटीमध्ये आवश्यक असं साहित्य जे असतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तांदूळ किंवा गहू घ्या, एक सुपारी आणि एक नाणं. त्या व्यतिरिक्त एक फळ तुम्ही घेऊ शकतात. फुलं जे असतं, फुल देवाला आवडतं ते तुम्हाला पटेल, तुमच्या परिस्थितीनुसार ते फुल तुम्ही द्या. अष्टचं द्या, गुलाबाचं द्या, कमळाचं द्या, झेंडूचं दिलं तरी सुद्धा चालेल. तुमचा भाव हा खरा पाहिजे फक्त बस. तर या पद्धतीने तुम्ही 5 किंवा 7 सुवासनीच्या ओटी भरायच्या आहेत. तर आणि अजून तुम्हाला सांगेल बघा, त्या दिवशी त्या महिलांसाठी, त्या सुवासनी ज्या येणार आहेत तुमच्या घरामध्ये, त्यांना खाण्यासाठी थोडं तरी ग्रहण करतील अशा पद्धतीने नैवेद्य आपल्याला म्हणजे त्यांना द्यायचं आहे. आता जेवण जर तुम्ही सांगणार नसणार तर नुसतं तुम्ही नैवेद्य जरी दिला, कारण बऱ्याच महिलांचा त्या दिवशी उपवास राहणार आहे आणि महिलांचं काय असतं की माझ्या घरीच मला उपवास सोडायचा आहे अशा सुद्धा महिला असतात, तर ते घेत नाही, आपल्याकडे खायला काहीतरी खात नाही किंवा अशा गोष्टी घडतात. पण बघा कोणी आपल्याला बोलवलं ना तर नक्कीच तुम्ही तिथे प्रसाद म्हणून खाऊ शकतात. आपण बोलतो परान्न घ्यायचं नाही, परान्न घ्यायचं नाही जेव्हा उपवास असतो किंवा अशा गोष्टी असतात, पण जेव्हा माता लक्ष्मीची जेव्हा सुवासनी म्हणून आपल्याला कोणी बोलवत असतं तर तुम्ही लक्षात ठेवा, नवरात्री असू द्या किंवा हे उपवास असू द्या, तेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वरूप ते तुम्हाला बोलवतात, म्हणून त्याचे दोष लागत नाही. म्हणून तुम्ही तिथे थोडं ग्रहण करू शकतात, कारण हे बऱ्याच महिलांसोबत घडत असतं. आणि उपवास असल्या कारणाने महिलांना तुम्ही मसाले, दूध असतात ते देऊ शकतात. जे जे पदार्थ असतात ते तुम्ही दूध असतात ते देऊ शकतात,
किंवा मग बघा चहा असेल, ज्यांना चहा आवडेल त्यांना चहा देऊ शकतात. नंतर जे म्हणजे उपवासाचं लस्सी वगैरे असते ते तुम्ही बनवले घरी तर ती देऊ शकतात. या पद्धतीने जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने द्या. फळ तुम्ही देऊ शकतात. या पद्धतीने त्यांना ओटीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. पण तुमच्या घरात म्हणजे त्यांचं खाणं खूप महत्वाचं आहे. थोडं का असेना तुमच्या घरात खायला पाहिजे त्या महिलांनी. त्या महालक्ष्मी स्वरूपात असतात. म्हणून तुम्हाला सांगेल खायला पाहिजे, म्हणून या पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचंय. ही सगळी उद्यापनं जी असतात ते तुम्ही संध्याकाळी केलं तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्हाला वेळ काळ साध्य होत नसेल तर लवकर केलं तरी सुद्धा चालेल, सकाळी केलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या परीने तुम्ही करू शकतात. फक्त तुम्हाला सांगेल हे उद्यापन करत असताना भाव चांगला ठेवून सगळं काही करून हे उद्यापन करा. माता लक्ष्मी स्वरूप त्या महिलांना धरून आपण चालायचंय. कितीही तुमचा वादविवाद शेजार पाजार काही असू द्या, पण त्या दिवशी तुमच्या घरी माता लक्ष्मी स्वरूप त्या येणार आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यांना हळदी कुंकू आपण द्यायचे, ओटी भरायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपण जो नैवेद्य घरात बनवलेला असतो तो नैवेद्य आपण संध्याकाळी तिथे ठेवत असतो आई भगवतीच्या पाटाच्या समोर, महालक्ष्मीच्या समोर नैवेद्य आपण ठेवायचा. आरती आपल्याला करायची आहे. या ग्रंथामध्ये दिलेली जी कहाणी आहे ही सुद्धा आपल्याला कथा पठण करायची आहे, आरती आपल्याला करायची आहे. हे सगळं काही केल्यानंतर तुम्हाला सांगेल तिथे देवी आईजवळ, माता लक्ष्मीजवळ क्षमा मागायची की हे देवी आई, माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा. तुमच्या बाळाला तुमच्या जवळ घ्या असं आपल्याला सांगायचं आहे. तसेच तुम्हाला सांगेल क्षमा प्रार्थना आपली दिलेली आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही ती क्षमा प्रार्थना नक्कीच तिथे म्हणा. असं मी सांगेल की जी काही माझ्याकडून थोडीफार चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा, माझ्याकडून सेवा करून घेतली म्हणून धन्यवाद द्यायचा आहे. दरवर्षी अशाच पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्या हे सुद्धा देवी आईला सांगायचंय. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, सुख समृद्धी तुमच्यामुळे आमच्या घरात नांदत आहे आणि अशाच प्रकारे नांदत राहू द्या हे सुद्धा आपण सांगायचं आहे. या पद्धतीने आपल्या मनात जे असेल ते देवी आईला तिथे माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचं हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगेल उत्तर पूजा आपली दुसऱ्या दिवशी येत असते, त्या दिवशी तुम्ही उत्तर पूजा करायची आहे. या पद्धतीने आपल्याला महालक्ष्मी मातेचं जे उद्यापन असतं मार्गशीर्ष महिन्यातलं ते तुम्ही करू शकतात. आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं त्या दिवशीही करू शकतात, नंतर तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीने करू शकतात. ठीक आहे. तर चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्वाची होती आणि अशा पद्धतीने तुम्ही न काही मनात किंतु परंतु शंका न घेता कधीही पूजा करत चला, काही होत नाही. चूक झाली त्यांना सांगायचं, आपण कुणीही नाही, आपण शून्य असतो म्हणून त्यांना सांगायचं नाही, आपली सेवा ही पूर्णत्वाला जात असते. म्हणून मनापासून सेवा करा. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.